घरच्या घरी तूप बनवायचं म्हटलं म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणींना तर खूपच टेन्शन येतं. त्यातली मी सुद्धा आहे बरं का. पण ह्यावेळेस मी एक छान अशी ट्रिक शोधून काढली की जेणेकरून तूप जे आहे तर ते छान लागतं आणि अतिशय असं छान असं रवेदार आपलं तूप तयार होतं. अगदी घरच्या घरी एकदम चविष्ट असं तूप आपलं जे तयार होतं ना, तर त्याला बाहेरची जी चव आहे ना, तर ती अजिबात येत नाही. तर कशाप्रकारे बनवलं ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथं मी ना ही साय जी आहे ना, तर ती जवळपास 15 ते 20 दिवसाची जमा केलेली आहे. त्यापेक्षा जास्त साय जमा करू नका, कारण की त्यानंतर जर आपण तूप बनवायला घेतलं ना, तर त्याचा वास जो आहे ना, तर तो थोडासा खराब येतो. तर एका पातेल्यामध्येच मी ही सर्व साय जमा केली होती. तर तेच पातेलं मी गॅसवरती थोडंसं गरम करायला ठेवलं आहे. त्यानंतर आपल्याला छान असं हे थोडंसं गरम झालं, खूप जास्त गरम करायचं नाही, अगदी थोडंसं कोमट आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि गरम करण्याच्या आधी थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरती आपल्याला अर्धा ते 1 तास आधी फ्रीजमधून काढून ठेवायचं आहे. इथं छान असं आता हे साय जे आहे तर ती थोडीशी गरम झालेली आहे. तर आता यामध्ये मी जवळपास 1 ते दीड चमचा यामध्ये दही घालणार आहे. दही घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे दहीऐवजी ताक असेल तर ताकसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तर आता अशा प्रकारे मी हे व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला रात्रभर किंवा मग दिवसभर हे आपल्याला याला छान असं मुरू द्यायचं आहे. आणि याला आपल्याला जवळपास 8 ते 10 तासापेक्षा जास्त बाहेर ठेवायचं नाही आहे, कारण आपण याला जास्त जर का बाहेर ठेवलं तर याचा वेगळा स्मेल येतो आणि तो अतिशय खराब असतो. त्यामुळे जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही 8 ते 10 तासानंतर लगेचच फ्रीजमध्ये जरी ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथे व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेते, जेणेकरून याचा आपल्याला छान असा गोळा तयार झाला पाहिजे. तर सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला फ्रीजमधलंच थंडगार असं पाणी यामध्ये घालायचं आहे. थंडगार पाणी घातल्याने काय होतं की छान असा लोण्याचा गोळा लगेचच तयार होतो आणि एकदम पांढरशुभ्र असं आपलं लोणी तयार होतं. आता इथं मी इलेक्ट्रिक रवीचा वापर करणार आहे, त्यामुळे हे भांडं थोडंसं छोटं झालं असतं. त्यामुळे मी ही जी संपूर्ण साय आहे तर ती एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेते, जेणेकरून ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक रवी पातेल्यामध्ये फिरवू तर ती अजिबात असं उडणार वगैरे नाही त्यासाठी. संपूर्ण साय तर काढून घेतलेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला अशा प्रकारे इलेक्ट्रिक रवीचा वापर करून, जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक रवी नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे व्यवस्थित असं फिरवून घेऊ शकता. कारण की आपल्या मिक्सरच्या भांड्यांमध्ये ना एक जार येतो, जे की लोणी वगैरे बनवायचा जार असतो. त्याने एकदम इझिली जे लोणी आहे तर त्या लोण्याचा छान असा गोळा तयार होतो. तर इथं ना थंडगार पाणी टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम छान असं लोणी जे आहे तर ते आपलं तयार होतंय. तर जसं-जसं आपण फिरवत चालू ना, तर तसं-तसं छान असं गोळा जे आहे लोण्याचा, तर तो तयार होत चालतो. आणि या ठिकाणी जे हे पाणी असतं म्हणजेच ताक, तर ते सुद्धा बरेचसे जणं कढीसाठी वगैरे वापरतात. पण शक्यतो याचा वापर न करता हे जर पाणी तुम्ही झाडांना वगैरे घातलं ना, तर झाडांची वाढसुद्धा खूप छान अशी होते. त्यामुळे आपण कढी वगैरे करण्याऐवजी ते पाणी जे आहे, तर ते झाडांना घालायचं. तरी तर 4 ते 5 मिनिट मी इलेक्ट्रिक रवीने छान असं फिरवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला खूप जास्त भांडेसुद्धा भरवायचे नाही आहेत. त्यामुळे ज्या भांड्यामध्ये आपल्याला तूप बनवायचं आहे किंवा कढईमध्ये तूप बनवायचं आहे, तेच एक भांडं घ्यायचं आणि हे ऑलरेडी आपण एक मोठं भांडं घेतलेलं आहे, तर त्यामध्ये फक्त असं लोणी काढण्यापुरतं एक कढई आपल्याला घ्यायची आहे. तर इथं मी ना हाताच्याच मदतीने जे काही लोणी आहे ना, तर ते संपूर्ण काढून घेते. तुम्हाला जर चमच्याने वगैरे जमत असेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा काढून घेऊ शकता. तर आता इथं मी जे लोणी आहे तर ते सर्व काढून घेतलेलं आहे. तर आता हे पाणी आपल्याला झाडांना टाकून द्यायचं आहे. अजिबात सिंकमध्ये वगैरे टाकायचं नाही. जे कोणते आपल्याकडे झाडं असतील त्यांना हे टाकून द्यायचं. आता परत आपल्याला त्याच पातेल्यामध्ये हे संपूर्ण जे लोणी आपण छान असं काढून घेतलेलं होतं तर ते लोणी त्यामध्ये टाकून घ्यायचं. जर तुम्हाला ही सगळी प्रोसेस जी आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये करायची असेल ना, तर अगदी 2 पातेल्यांची सुद्धा गरज लागणार नाही. कारण की एकच मोठा जर मिक्सरचा जार असेल ना, तर त्यामध्ये हे कसदा होतं. आता परत यामध्ये आपल्याला थंडगार पाण्याचाच वापर करायचा आहे. जेवढं तुम्ही थंडगार पाणी वापरत असाल किंवा मग यामध्ये सरळ बर्फाचे क्यूब्स वगैरे टाकायचे, की त्याने सुद्धा छान असं लोणी आपलं तयार होतं.
आणि असं म्हटलं जातं की आयुर्वेदामध्ये हे जे तूप आहे म्हणजे हे जे लोणी आहे तर ते जितक्या वेळा आपण धुवू म्हणजेच 40 वेळा 50 वेळा असं जेवढं धुवू आपण आणि त्यामधून जेवढं छान शुद्ध पाणी निघेल तर तेवढंच हे तूप जे आहे तर ते आयुर्वेदिक असं तयार होतं. आता परत सेम प्रोसेसने आपल्याला पहिल्यासारखंच हे मिक्सरमधून किंवा हे ग्राइंडरने फिरवून घ्यायचं आहे आणि परत गोळा असा छान असा तयार करून घ्यायचा आहे. मी परत 4 ते 5 मिनिट हे छान असं व्यवस्थित फिरवून घेतलं आणि आता परत सेम प्रोसेसने आपल्याला लोण्याचा गोळा परत असा काढून घ्यायचा आहे. तर शक्यतो ॲटलिस्ट आपल्याला हे 3 ते 4 वेळा तरी ह्या पाण्यामधून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण तूप वगैरे बनवायला ठेवतो ना, तर त्यावेळेस अजिबात असा खूप खराब वास वगैरे येत नाही. तर आता इथे तुम्ही बघू शकता किती छान असं पांढरं शुभ्र आपलं लोणी असं तयार झालेलं आहे. तर आता ह्याच कढईमध्ये मी त्याला तूप बनवायला ठेवणार आहे आणि तूप बनवताना शक्यतो जाडबुडाच्या कढईमध्ये ठेवा किंवा पातेल्यामध्ये ठेवा. जेणेकरून त्याला म्हणजे खाली वगैरे लागत नाही. एकदम छान असं तूप आपलं तयार होतं आणि सारखं-सारखं हलवण्याची वगैरे अजिबात गरज पडत नाही. तर सुरुवातीला ना गॅसची जी फ्लेम आहे ना, तर ती थोडीशी हायच ठेवायची. जेणेकरून हे जे थोडंफार घट्टसर लोणी आहे ना, तर ते पातळ व्हायला सुरुवात होते. तर इथे तुम्ही बघू शकता लगेचच एक 2 ते 3 मिनिटामध्ये ना आपलं लोणी जे आहे, तर ते हळू पातळ व्हायला सुरुवात होते. आता संपूर्ण जे लोणी आहे ना, तर ते पातळ असं झालेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला पातळ झाल्यानंतर टाकायचं आहे, ते म्हणजेच अगदी चिमूटभर मीठ त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. यामुळे काय होतं, की आपलं जे तूप आहे ना, तर ते छान असं रवेदार व्हायला मदत होते आणि ही खूप जास्त आपल्याला असं वाटत असेल, की हे कसं काय वर्क करत असेल, पण एकदा मी सांगते म्हणून नक्की टाकून बघा. तुमचं तूपसुद्धा अतिशय छान असं रवेदार तयार होईल. कारण की ज्यावेळेस आपण मीठ टाकतो आणि थोडंसं मिक्स करतो ना, तर त्यावेळेसच आपल्याला लगेचच समजायला लागतं, की तूप जे आहे ना, तर ते रवेदार व्हायला सुरुवात होते. आणि तर 5 ते 10 मिनिटाला ना थोडंसं असं मिक्स करत राहायचं तूप. म्हणजेच काय होतं, की खाली जर लागण्याची शक्यता असेल, तर ती लागतही नाही आणि व्यवस्थित असं छान असं लगेचच आपलं तूप तयार होतं. आणि तूप जे आहे ना, तर ते थोडंसं पेशन्सफुली बनवायची प्रोसेस आहे. कारण की जर आपण फास्ट गॅस केला ना, तर ते पूर्ण असं लालसर जळल्यासारखा वास असं काहीतरी होतं. त्यामुळे जेवढा मंद गॅस तुम्हाला ठेवता येईल ना, तेवढ्या कमी गॅसवरती आपल्याला हे तूप जे आहे तर ते छान असं बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतर अशा प्रकारे आपलं तूप जे आहे ना, तर ते तयार होतं. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे तुळशीचे पानं. त्यामुळे ना चवीला तूप खूप छान लागतं आणि अतिशय चविष्ट असं लागतं. एकदा नक्की टाकून बघा. जर तुम्ही टाकत असाल ना, तर मलासुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, की अतिशय छान असं तूप आपलं तयार होतं की नाही. तर इथं मी 3 ते 4 पानं टाकून घेतलेले आहेत आणि आता हे व्यवस्थित आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. सारखं-सारखं मिक्स करण्याची तर आपल्याला काही गरज नाही. फक्त मधून-मधून 1 चमचा जस्ट आपल्याला 1 मिनिटभर जरी हलवून घेतला ना, तरी पुरेसा आहे. आणि ज्यावेळेस आपलं तूप जे आहे ना, तर ते तयार व्हायला सुरुवात होते ना, तर त्यावेळेस हा जो वरचा फेस आहे ना, तर तो हळूहळू कमी होत जातो आणि हा फेस संपूर्ण जेव्हा चालला जातो म्हणजेच काहीही फेस दिसत नाही, तर त्यावेळेस समजायचं की आपलं तूप तयार झालेलं आहे. आणि सोबतच ही जी बेरी असते ना खाली तुपामध्ये आलेली, तर ती थोडीशी लालसर झाली की समजायचं की आपलं तूपसुद्धा रेडी झालेलं आहे. तर अशा 2 ट्रिक आहेत की ज्यावेळेस आपल्याला समजतं की तूप जे आहे ना, तर ते तयार झालेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता बेरी जी आहे ना, तर ती लालसर अशी झालेली आहे आणि वरती जो फेस आहे ना, तर तो हळूहळू संपूर्ण निघालेला आहे. हे साईडला तुम्हाला जे व्हाईट दिसतंय ना, तर ते जे आहे ना, तर ती बेरी आहे. ती बेरीसुद्धा लालसर झाली आणि इथं आपलं तूप जे आहे, तर ते संपूर्ण असं छान असं तयार झालेलं आहे. आणि थोडा काही जो व्हाईट बेरी वगैरे राहिलेली होती, तर तीसुद्धा या ठिकाणी जी आहे ना, ती संपूर्ण अशी लाल झालेली आहे. अशी बेरी संपूर्ण जर आपण लाल होऊ दिली ना, तर तुम्ही बाहेर जरी किती दिवससुद्धा तूप ठेवलं ना, तर ते खराब होतच नाही. आणि जर समजा तुम्ही अशी लालसर बेरी नाही होऊ दिली, डायरेक्टली लगेचच गॅस बंद केला, तर काय होतं की तूप जर आपण बाहेर ठेवलं म्हणजे फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवलं ना, तर ते तूप थोडंसं खराब लागायला सुरुवात होते. त्यामुळे अशा प्रकारे ना तूप छान उकळवून घ्यायचं. आणि आता इथं आपलं तूप जे आहे ना, तर ते तयार झालेलं आहे आणि गॅससुद्धा मी बंद केलेला आहे. तर आता हे तूप संपूर्ण गार करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग तुम्हाला कुठल्या डब्यामध्ये वगैरे भरायचं असेल ना,
तर ते त्यामध्ये भरून घ्यायचं. तर इथं तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं तूप तयार झालेलं आहे आणि जर शक्य असेल तेवढ्या बारीक चाळणीने तूप छान असं गाळून घ्यायचं. तर इथं मी एका स्टीलच्या डब्यामध्ये हे तूप जे आहे तर ते गाळून घेत आहे. असं तर दिसायला तूप खूप छान दिसतंय, पण तुम्हाला मी छान असं घट्टसर झाल्यानंतर सुद्धा तुपाचा व्हिडिओ दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजेल की तूप किती छान असं आपलं तयार झालेलं आहे. तर बघू शकता अगदी घट्ट झाल्यानंतर सुद्धा आपलं तूप जे आहे ना तर ते इथे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.